जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्यातर्फे सर्वांना सादर जय रघुवीर आणि सप्रेम नमस्कार. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या आत्माराम नावाच्या ग्रंथाचं आपण थोडंसं चिंतन करतो आहोत. त्यातला पहिला समास त्याग निरूपण. या त्याग निरूपणातल्या अतिशय महत्वाच्या ओव्यांना आरंभ झालाय. 17व्या ओवीपर्यंत समर्थांनी देवतांना श्रोत्यांना सद्गुरूंना वंदन केलंय आणि आता प्रत्यक्षामध्ये दासबोध वाचून सुद्धा ज्या शिष्याचं काम झालेलं नाहीये त्याचीही कल्याणाची व्यवस्था समर्थ करतायत की आता तू नेमका आणि नेटका परमार्थ कर, ज्याला महासाधन असं म्हटलं पुराणांनी, किंवा माझे गुरुजी त्याला साक्षात साधन असं म्हणतात. या साधनाचा विचार सुरू केला. समर्थ म्हणाले, दासबोधाचे समासी निर्मूळ केले मी पणासी परी तुझ्या वृत्तीसी पालट दिसेना म्हणून शिष्या तुझं कारणे न सांगता घडले मज हे सांगणे म्हणून न पुसता सांगणे घडले शिष्या तुझं कारणे आता तरी श्रोय धरणे श्रवण मननाची. इथपर्यंत आपण काल येऊन पोहोचलो. समर्थ सांगतात, दासबोधातल्या विविध ठिकाणी मी तुला मीपणाचा निराश कसा करावा याचं प्रतिपादन केलं होतं, पण ते फक्त बुद्धीच्या चर्चेच्या पातळीवरच जर शिल्लक राहिलं तर जे होतं ते तुझं झालंय. समर्थांचा एक अभंग आहे, मिथ्या शब्द ज्ञाने तुझं अंतरलो. भगवंता, शब्दज्ञान तर माझ्याजवळ खूप गोळा झालं, पण तू मला आपलासा झाला नाहीस. म्हणजे शास्त्र प्रचिती आली, शब्द प्रचिती आली, पण आत्मप्रचिती आली नाहीये. ही जी साधकाची अवस्था असेल तिथून पुढे जाण्याकरताच मार्गदर्शन जे अपेक्षित आहे ते अपेक्षित मार्गदर्शन समर्थ या ओवीमध्ये करतात की आता फार महत्वाची गोष्ट आहे, इथून पुढे मी जे सांगतोय ते नीट ऐक. आणि याकरता समर्थांनी एक उदाहरण दिलं. चातक पक्षी वरीच्या वरी, चातक पक्षी वरीच्या वरी चंचू पसरून थेंबुटा धरी जीवन सकळ ही अभेरी भूमंडळीचे तैसा शब्द वर्षाव होता असोने द्यावी व्यग्रता श्रवणपुटी सामाविता मनन करावे. साहित्यामध्ये एक पक्षी आहे. हा पक्षी कुठे मिळतो, कुठल्या जंगलात मिळतो मला माहिती नाही, पण साहित्यकारांनी अगदी पुराणकारांनी सुद्धा एका पक्षाचं वर्णन केलंय, चातक नावाचा पक्षी. तो कसा आहे म्हणे, तो आकाशातून ढगातून पडलेलं पाणी असा उलटा होतो, क्षणभर असा उलटाच फ्लाय करतो आणि वरून पडलेला पाण्याचा थेंब तो तसा आकाशातला आकाशात धरतो म्हणाले. तो जमिनीवर पडलं पाणी की ते कलुषित झालं, ते डायल्यूट झालं असं समजतो. शुद्ध पाण्याचा तो भोगता आहे. एक कथा येते पुराणामध्ये. शुकदेवांनी भागवतात श्रवण कसं करावं भागवताचं हे सांगत असताना जे आदर्श श्रोते सांगितले आहेत त्यातला एक आहे चातक पक्षी.
चातक पक्षाला पाऊसच मिळाला नाही. आकाशातनं पडणारं पाणी म्हणजे पावसाळा पाहिजे किंवा तसं वातावरण पाहिजे की आकाशातनं ते पाणी खाली पडतंय. पण असा अनेक दिवस तहानेनं व्याकुळ झालेला हा चातकासारखी वाट पाहतो म्हणतो ना आपण. हा आकाशातल्या ढगाकडं ढग येतील अशा अर्थानं बघतोय, ढग नाही आलेले. आणि अशा स्थितीत त्याचं पाणी संपलं शरीरातलं आणि तो वरून खाली पडला, झाडावरून खाली पडला. कशात पडला? तो म्हणाले गंगेमध्ये पडला. आता गंगेत पडलाय, याला तहान लागली आहे, पाणी पिणं काही अवघड आहे का? त्यातनं वाहतोय. पण अलंकार वापरला इथे, अतिशयोक्ती अलंकार. त्यातून वाहता वाहता तो मेला. पण तो जमिनीवरचं पाणी प्याला नाही. काय दिसतं इथे? शुद्ध श्रवणावरती माझी किती निष्ठा असावी. असं वर्णन केलंय सूतांनी महाभारत या भागवतामध्ये की परीक्षितीने फक्त 2 कानांनी भागवत ऐकलं नाही, तर सर्वांगाचे कान करून भागवत ऐकलं. त्याचा परिणाम ऐकता ऐकताच त्याचं कल्याण झालं. तुका म्हणे कानी आय केली मात, तोची झाला घात जीवपणा. किती एकाग्रतेनं श्रवण करावं. समर्थ सांगतात या चातकाप्रमाणे ऐक. खूप महत्वाचं मी सांगणार आहे तुला. प्रत्येकच श्रवण चातकाप्रमाणे करावा. पण इथं समर्थ असं तू कर असं वैयक्तिक त्या शिष्याला सांगतायत. नीट ऐक. कारण बऱ्याचदा माणसं प्रवचन कीर्तनाला जात नाहीत असं नाहीत, आम्ही सुद्धा कीर्तन प्रवचन ऐकतो असं सांगणारे खूप लोक असतात. काही लोकांना क्रिकेट आवडतं, काही लोकांना राजकारण आवडतं, आम्हाला आपलं कीर्तन प्रवचन आवडतं. प्रश्न असा आहे, आवडतं म्हणजे त्याची काही चव आहे म्हणून आवडतं का त्यांनी कल्याण होतं म्हणून आवडतं? कथा कीर्तन प्रवचन अध्यात्म निरूपण ही काही सात्विक कर्मणूक आहे का? काही लोक सांगतात आम्ही बुवा 2 वर्ष झाली भागवत ऐकतोय, 4 वर्ष झाली आम्ही पुराण ऐकतोय, 10 वर्ष झाली आम्ही कीर्तन ऐकतोय, 40 वर्ष झाली कीर्तन ऐकतोय. काही लोक तर सांगतात आम्ही किती वर्ष ऐकतोय, अगदी लहान होतो तेव्हापासून ऐकायला सुरुवात केली, माहिती नाही आम्ही किती वर्ष ऐकतोय. पण हे ऐकल्याचा माझ्यावर परिणाम झाला का नाही याच्याकरता पुढची ओवी आहे. एकाग्रतेनं ऐकल्यानंतर नंतर जर त्याचं चिंतन झालं, मी नको म्हटलं तरी सुद्धा डोक्यामध्ये तोच विषय चालला, तर पक्क समजावं मी नीट ऐकतोय. आणि या सगळ्यात महत्वाच्या साधनाचं नाव आहे मनन. श्रवणा परीस मनन सार. समर्थांची ओवी आहे, मनने कळे सारा सार. आमच्याकडे सज्जनगडावरती एक खूप मोठे कीर्तनकार होऊन गेले, सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी ज्यांची झांज मंत्रून दिली, अशी मोठी झांज म्हणजे मी वाजवली आहे ती झांज गडावरती. आमच्या करमरकर बुवांची झांज. समर्थ भक्त करमरकर बुवा श्रीधर स्वामी महाराजांचे अनुग्रहित होते. आयुष्यभर त्यांनी कीर्तन सेवाच केली. स्वामी महाराजांसमोर अनेकदा कीर्तन केलंय. ते नारायण बुवा करमरकर, त्यांच्याकडे थोडं शिकण्याचा योग आला. सुरुवातीला मी त्यांच्याकडेच थोडीशी आख्यानं घेतली. त्यांना मी एक दिवस प्रश्न विचारला. गडावर सिदरकुटीच्या बाजूला औदुंबर आहे, त्या औदुंबराच्या इथे त्यांची खोली होती, तिथं मला ते शिकवायचे. मी होतो, आमच्या गडावरचे भूषण स्वामी होते, आम्ही शिकायला बसायचो. त्यांना विचारलं मला कीर्तन कधी येईल हो, येईल का मला? तेव्हा बुवांनी मर्माची गोष्ट सांगितली. ते म्हणाले हाच प्रश्न मी माझ्या गुरुजींना, म्हणजे ते ज्यांच्याकडे कीर्तन शिकले ते मुरलीधर बुवा निजामपूरकर, फार मोठी व्यक्ती, फार महान, महाराष्ट्रातले उत्तुंग कीर्तनकार होऊन गेले त्यापैकी एक. त्यांना विचारली त्यावेळेला मुरलीधर बुवांनी जे सांगितलं तेच मकरंद मी तुला सांगतो. मुरलीधर बुवा म्हणायचे कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर दारू पिणाऱ्याला जशी नशा येते, नीट ऐका, दारू पिणाऱ्याला जशी नशा येते, तो जिंकलेला असतो. आपण दारू नाही पिली ना तरी सुद्धा आपल्याला कळतं की याला दारूची नशा आली आहे, दारू चढली म्हणतात त्याला. तसं अध्यात्म श्रवण झाल्यानंतर थोडा वेळ कुणाशी बोलू नये.
ते कीर्तन डोक्यामध्ये सतत चालू राहावं. गुरु नानकांनी तर या भजन कीर्तनाची नशा तंबाखू, भांग, दारू यापेक्षा श्रेष्ठ सांगितली आहे. ते म्हणाले, भांग तमाकू धतुरा उतर जात परभात, नानका खुमारी नाम की दिन दिन बढतही जा. मीराबाईंची अशी अवस्था होत असे. अध्यात्म श्रवण केलं की त्या अशा भावात जात असत. अगदी मीराबाईंच्या सारखं, तुकोबांसारखं इतकं नाही जमलं तरी डोक्यामध्ये, माझ्या मेंदूमध्ये, माझ्या चित्तामध्ये, माझ्या हृदयामध्ये सतत ते कीर्तन प्रवचन, ती भगवंताची कथा, समर्थांची कथा. कसं समर्थांनी तप केलं असेल, कसं श्रीधर स्वामी महाराजांनी गडावरती समर्थांची कृपा मिळवण्याकरता आपलं शरीर शिजवलं असेल. हे बाहेर बोलण्याची गरज नाही, पण आतमध्ये असं चिंतन चालावं म्हणजे ते अंगी भिंत. समर्थ म्हणाले, असं कीर्तन ऐक, असं प्रवचन ऐक. चातक पक्षी वरच्यावरी, चंचू पसरून थेंबुटा दरी, जीवन सकळही अव्हेरी, भूमंडळीचे पैसा शब्द वर्षाव होता. सद्गुरूंकडून, वक्त्याकडून जेव्हा आपण अध्यात्म श्रवण करतो त्यावेळेला त्या शब्दांचा वर्षा आपल्या कानाद्वारे आपल्या हृदयावरती होत असतो, आपल्या अंतःकरणावरती होत असतो. भर 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 तो वक्ता एखादं प्रमेय समजावून सांगत असतो आणि आपण ऐकत असतो. त्यावेळेला जर आपण मोबाईलवर बोलत बसलो, मोबाईल चॅटिंग करत बसलो, रेकॉर्डिंग मध्ये लक्ष दिलं तर जो परिणाम व्हायला पाहिजे तो होत नाही. एकाग्रता, अगदी असं बसावं, शांत ऐकावं. पैसा शब्द वर्षाव होता, असो न द्यावी व्यग्रता. अनेकाग्रता नको. भगवान गीतेमध्ये सांगतात, अर्जुना, व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिना. त्या अध्यात्म निरूपणामध्ये त्या वेळापुरती पूर्ण एकाग्रता कर. खूप वेळा आपल्याला असं जाणवतं की अध्यात्म श्रवणाला बसलेले लोक पुष्कळ वेळा इतर गोष्टी करत असतात. समर्थांची त्याकरता श्रोता अवलक्षण निरूपणामध्ये ओव्यांची जंत्रीच लावली आहे समर्थांनी. काही जन कीर्तनी येती, कोपऱ्यात बसून गोष्टी लावती, हरदास ते रे रे करीती पोटा करता. अध्यात्म निरूपण, अध्यात्म श्रवण हा पोटाचा व्यवसाय करून टाकला आम्ही. मी प्रवचन केल्याशिवाय जीव शकत नसेल तर काय त्या प्रवचनात अर्थ आहे? माझी पूर्ण एकाग्रता विषय प्रतिपादनामध्ये असावी. यातून मला काय मिळेल हा हेतू नसावा. हे तर गोव्याला म्हण आहे आमच्याकडे. मी पुष्कळ वेळा तिकडे जातो. फार छान म्हण सांगितली तिथल्या एकाने. ते म्हणाले, कोळ्याचं लक्ष भरतीवर आणि बुवाचं लक्ष आरतीवर. आरतीमध्ये मला काय मिळतं इकडे जर लक्ष असेल तर काय अर्थ राहिला त्या निरूपणामध्ये? सांगणं हे केवळ प्रोफेशन नसावं, ते माझ्या जीवनाचं मिशन असावं. समर्थांच्या किंवा भारतीय संतांच्या या वाङ्मयाचा प्रचार मी मरेपर्यंत करीन, हे माझ्या जीवनाचं ध्येय असावं. काळजी करायचं काय कारण आहे? आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो असं म्हणणारे जर समर्थ असतील तर त्यांच्या पायिकाला जेवायला कमी पडेल. तसं कुणालाच कमी पडू देत नाही. पण भगवंताच्या सेवेमध्ये जो आहे त्याची तर भगवंताची योगक्षेम पाहम्यम व्यवस्था करतो ना. मला सांगायचा मुद्दा वक्ता अवलक्षण आणि श्रोता अवलक्षण. श्रोते पुष्कळ वेळा असं बसतात, कुणी असं नखावर नखच घासत बसतो. नाहीतर म्हणले 2 तास कीर्तन ऐकायचे, नखावर नख घासली की केस काळे असतील ते काळे राहतात आणि पांढरे असतील ते काळे होतात. असं आहे, याचं फल आहे. आता सतत जर मनुष्य असा समोर बसला आणि आम्ही त्याच्या समोर बोलतोय, याचा आमच्या त्या हालचालीचा परिणाम होईल की नाही? कुणी रुमाल घेऊन असं अपूर्ण वारा घेत बसत, त्याचा परिणाम आमच्या निरूपणावर होणार की नाही? एकाग्रतेनं ज्याला प्रतिपादन करायचं त्याला खूप शांतता लागते. गोव्याला घडलेला एक प्रसंग सांगतो. स्वामी चिन्मयानंद नावाचे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले, ज्यांनी चिन्मय मिशन स्थापन केलं. चिन्मय मिशनचं भारतामध्ये, भारताच्या बाहेर खूप काम आहे. गेल्याच वर्षी मी US ला गेलो होतो. त्यावेळेला फिलाडेल्फियाला चिन्मय मिशनचं जे मोठं सभागृह आहे, तिथे माझं एक हिंदीमध्ये कीर्तन आयोजित केलं होतं त्या चिन्मय मिशननीच. असो,
तर हे चिन्मयानंद स्वामी महाराज गोव्याला एका ठिकाणी प्रवचन करत होते. 500-700 माणसं ऐकायला होती आणि एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन आली होती आणि प्रवचन सुरू झाल्यानंतर त्यांना फार एकाग्रता लागत असे. पिन ड्रॉप सायलेन्स. आणि एक मुलगा रडायला लागला. आई त्याला शांत करण्याऐवजी त्याच्याकडे दुर्लक्ष करून प्रवचनाकडे लक्ष देते. म्हणजे लक्ष दिलं असं दाखवते. रडू देत त्याला. 1 मिनिट गेला, 2 मिनिटं गेली, 3 मिनिटं गेली आणि स्वामींजींनी त्या ताईंकडे पाहिलं आणि सांगितलं, त्या मुलाला शांत करणं ही तुमची जबाबदारी नाही काय? नाहीतर तुम्ही त्याला घ्या आणि हॉलच्या बाहेर जा. पुढचं वाक्य मला खूप सांगायचंय महत्वाचं. ते म्हणाले, तुम्हाला कल्पना आहे का, तुमच्या या मुलाच्या रडण्याने जे 500-700 लोक एकाग्रतेनं अध्यात्म श्रवण करतायत, त्यांच्या श्रवणामध्ये जी बाधा येते, जो व्यत्यय येतोय, त्यामुळे एवढ्या 500-700 लोकांची नकारात्मक स्पंदनं तुमच्या मुलाकडे, थोडक्यात त्यांचे शाप त्याच्याकडे जात आहेत. तुम्ही तुमच्या मुलाचं अकल्याण करताय. या दृष्टीने अध्यात्म श्रवणाकडे कोणी बघतच नाही का हो? की माझ्यामुळे कुणाचं व्यत्यय येता कामा नये. तुकोबांनी तर सांगितलं, कीर्तनी व्यत्यय हे आम्हा मरण. कीर्तनात व्यत्यय आला तर आम्ही मेल्यासारखं समजतो, आम्हाला मारलं तुम्ही, असा अर्थ आहे. कारण आमचं हे जीवन आहे हो. मला केवळ श्रोत्यांकरता वा वक्त्याकरता सांगायचं नाही, पूर्ण एकाग्रतेकरता सांगायचं. किती एकाग्रतेनं बसावं. शिवपुराणात वर्णन आहे की जे श्रोते सतत उठबस करतात, ते पुढच्या जन्मी बेडकाच्या जन्माला जातात. जे लोक कीर्तन प्रवचनामध्ये झोपतात, ते अजगराच्या जन्माला जातात. मोठी यादी आहे. तुम्ही म्हणाल, बुवा नाहीच गेलं तर? अध्यात्म श्रवणाला जे जात नाही, त्यांचे अनेक जन्म नरकातच होतात. नरकातून नरकात असे जातात. मला सांगायचा मुद्दा असा, अध्यात्म श्रवण केलं पाहिजे, ते एकाग्रतेनं केलं पाहिजे. निदान आपल्यामुळे कुणाची एकाग्रता बिघडणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. या करता खूप महत्वाची होवी आहे की श्रवणपुटी सामाविता मनन करावे. एकाग्रतेने ऐकावं आणि नंतर त्याचं मनन चालावं. आज काय ऐकलं? जुनच तर सांगितलं त्यांनी, नवीन काय सांगितलं? पुन्हा 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 ऐकावं, एकाग्रतेने ऐकावं. पुढची ओवी सांगतात, कसं ऐकावं? लागवेग जाणून शब्दाचा, आवाका पाहावा मनाचा, शब्दातील गर्भाचा साठावा घ्यावा. लागवेग जाणून शब्दाचा, एखादा शब्द आला, साक्षात साधन या शब्दाचा अर्थ काय असेल? असाक्षात साधन कुठलं? अप्रत्यक्ष साधन कुठलं? आणि प्रत्यक्ष साधन कुठलं? आपण पंढरपूरला गेला असाल, भगवान श्री पांडुरंगापर्यंत जाईपर्यंत वाटेमध्ये साधारण 7 द्वार येतात. 7 दारं येतात. मुख्य दाराने गेलो तर, आता एका दाराने आपण आत गेलो की दुसरं दार येतं, दुसऱ्या दाराने आत गेलो की तिसरं दार येतं. म्हणजे ती द्वार पांडुरंगापर्यंत नेणारी जरी असली तरी सरळ पांडुरंगापर्यंत नेणारी नाहीत. मग त्याच्यापर्यंत नेणाऱ्या द्वारापर्यंत नेणारी ही द्वार आहे. एक दार कुठे नेतं तर दुसऱ्या दारापर्यंत नेतं, अनिवार्य आहे, तिथून गेलंच पाहिजे. दुसरं दार कुठपर्यंत नेतं? तिसऱ्या दारापर्यंत नेतं, तिसरं चौथापर्यंत. अशी 6 द्वार 7व्या दारापर्यंत नेतात. म्हणून ती साक्षात पांडुरंगाचं दर्शन घडवणारी द्वार नाहीत, अप्रत्यक्ष दर्शन घडवतात, कारण त्याशिवाय इलाजच नाहीये. पण एक दार असं येतं, एक ठिकाण असं येतं की तिथून तुम्ही प्रवेश केल्यानंतर पांडुरंग दिसू लागतात. म्हणून त्या दाराला पांडुरंगाचं दर्शन घडवणारं साक्षात द्वार किंवा प्रत्यक्ष द्वार असं म्हणतात. तसं अध्यात्मामध्ये
अहम ब्रह्मास्मी या बोधापर्यंत नेणार साक्षात साधन कुठलं असेल तर त्याचं नाव आहे निदिध्यासन. श्रवण, मनन, निदिध्यासन आणि साक्षात्कार हे 4 टप्पे आहेत साक्षात्काराचे. मला सांगायचा मुद्दा, साक्षात साधन म्हटलं की त्याचा अर्थ असा, प्रत्यक्ष ध्येयापर्यंत नेणारी व्यवस्था. अप्रत्यक्ष ध्येयापर्यंत नेणारी जी व्यवस्था आहे ते अप्रत्यक्ष साधन आहे, असाक्षात साधन आहे. पण आता इथून पुढे हेच होणार, याला म्हणायचं साक्षात साधन. असा मला प्रत्येक शब्दाचा अर्थ नेमकेपणानं कळावा. समर्थांची दासबोधातली ओवी आहे, समजले पाहिजे ज्याचे त्यापरी, आणि त्याचा अर्थ नेमका मला आकलन व्हावा. शब्दाला प्रतिशब्द सुचणे म्हणजे अर्थ कळणे नव्हे. आता या 10वीच्या परीक्षा रद्द झाल्या, पुष्कळ मुलांना वाईट वाटतंय. जी प्रामाणिक अभ्यास करणारी मुलं आहेत त्यांना वाईट वाटतंय की अरे आम्हाला यश दाखवायला संधी मिळाली नाही. माझे गुरुजी म्हणताना म्हणाले, यश मिळतं म्हणजे काय मिळतं हो? हे नकारात्मक बोलत नाही, उदाहरण देतो फक्त मी. चांगलीच गोष्ट आहे ही. काय लागतं? काही मी म्हणाले पाठांतर नीट लागतं, 1, 2, 4, 5 धडे, त्याचं भाषांतर पाठ करून तुम्ही बिनचूक लिहिलं की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. म्हणजे तुम्हाला संस्कृत कळलं असा अर्थ होत नाही, किंवा ती भाषा कळली असा अर्थ होत नाही. तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली आहे का? तुम्ही या प्रकारे दुसरंही काही वाचू शकता का? इतके तयार व्हायला पाहिजे तुम्ही. त्या त्या टप्प्यामध्ये तो अभ्यास घेतला जातो, बरोबर आहे. मला उदाहरण सांगायचंय की फक्त एखादी गोष्ट अभ्यास करून मांडता येणे, प्रेझेंट करता येणे म्हणजे ती गोष्ट येणे नव्हे. स्वयंपाकातला एखादा पदार्थ मला आला म्हणजे सगळा स्वयंपाक आला नव्हे. म्हणून मला त्या शब्दाची नेमकी भूमिका काय आहे हे मला एक्झॅक्ट कळावं. समर्थांची पुन्हा उभी सांगतो, समजले पाहिजे ज्याचे त्यापरी. मला ते जसं आहे तसं समजावं, आणि याकरता मला तो अंदाज करण्याची अंदाज शक्ती वाढवावी लागते, आकलन शक्ती वाढवावी लागते. आवाका पहावा मनाचा, लागवेग जाणून शब्दाचा आवाका पहावा मनाचा, आणि शब्द आतील गर्भाचा साठावा घ्यावा. जसं शेंगा निवडायला आणल्या किंवा वाटाणे आणले, वाटाण्याच्या शेंगा आणल्या की फुलपट काढून वरचे कव्हर काढून आपण वाटाणे किंवा शेंगदाणे बाजूला काढतो. तसं शब्दाच्या आतला अर्थ मला बरोबर अंतःकरणात साठवता यावा, याला साठावा घ्यावा म्हणतात. साठवून घ्यावा तो. आणि हे ज्याला जमलं त्यानं आपल्या बुद्धीचं कार्य पूर्ण केलं. भाव हा विषय वेगळा, पण बुद्धीनं पूर्ण ती गोष्ट नीट कळवून घ्यावी. कारण बऱ्याचदा नीट न कळल्याचा परिणाम कन्सेप्ट क्लिअर होत नाही. खूप वर्षापूर्वी डोंबिवलीला एका प्रवचनात मी एक दृष्टांत ऐकला होता. त्या प्रवचनकाराने सांगितलं की त्यांनी त्यांच्या अभ्यासाच्या वेळेला एका प्रवचनकाराला विचारलं, बाबा तुम्ही ज्ञानेश्वरी सांगताय मान्य आहे, पण ज्ञानेश्वरीत एकूण किती अध्याय आहेत? तर ते प्रवचनकार त्यांच्यावर चिडले. म्हणे मला तो विनोद खूप आवडला. ते म्हणलं का चिडलात? म्हणजे ज्ञानोबांची आज्ञा भंग केलीत तुम्ही. ते म्हणले काय ज्ञानोबांची आज्ञा आहे? ओम नमोजी अध्याय मोजू नका, ओम न मोजी अध्याय. आता ही ज्ञानेश्वरीतली पहिल्या अध्यायातली पहिली ओवी आहे. ओम नमोजी आद्या. आद्या याचा अर्थ ज्याच्या आधी काही नाही असं परब्रह्म तत्व, ओंकार स्वरूप गणरायाला वंदन करतायत ते परब्रह्म तत्व. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता तो कोण तथाकथित प्रवचनकार आहे, त्यांनी ओम नमोजी अध्याय केलं. त्याचं कळलं का त्याला? तो काय प्रवचन करणार आणि तो लोकांच्या संकल्पना काय स्वच्छ करणार? मी वक्ताय का श्रोताय प्रश्न नाहीये. मुद्दा हा आहे की मला त्याचा नेमका अर्थ कळवून घेण्याचा निदान प्रयत्न तरी करावा. समर्थ सांगतात, लागवेग जाणून शब्दाचा आवाका पहावा मनाचा, शब्दा आतील गर्भाचा साठावा घ्यावा.
साठवून घ्यावं ते. पुढची ओवी, आता खूप महत्वाचा मुद्दा सुरू होतो. मी कोण आहे हे जाणायचंय आणि मी पण त्यागायचं, एवढंच साधन आहे. समर्थांची दासबोधातली ओवी आहे, मी पण कैसे त्यागावे ब्रह्म कैसे अनुभवावे. आणि यानंतर त्याची ओवी उत्तर देताना सांगतात, मी पण जाणून त्यागावे ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. दासबोधातलीच ओवी आहे. याची प्रक्रिया या 25व्या ओवी सांगतात की तू प्रवचन करणारा वा प्रवचन ऐकणारा, अध्यात्म चिंतन करणारा जो कोणी तू आहेस, तू कोण याचा विचार कर. अरे तू कोण कोणाचा, कोठून आलासी कैचा, याचा विचार पूर्वीचा घेईजे बापा. तू कोण आहेस, कुठून आलायस, कुठं जाणार आहेस. आता तू मी अमुक आहे असं म्हणतोयस, म्हणजे काय स्वरूप आहे तुझं, याचा नीट विचार कर, म्हणजे मग तुला ते टाकता येईल. याचं निरूपण उद्याच्या प्रवचनामध्ये पाहूया. इथेच विरमतो. सगळ्यांना नमस्कार करतो. जय जय रघुवीर समर्थ रामा, मी तव दास दास म्हणवी, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थली सुखगना, होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तातमी बालक. जय जय रघुवीर समर्थ.